रामकृष्ण हरी. सर्व भाविक भक्तांना कळविण्यास आनंद होतो की मंदार हरंगुळ बुजुर्ग येथे श्री हनुमान देवस्थानच्या प्रांगणामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे नवीन मंदिर बांधकाम करण्यात आलेले आहे. या मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण या निमित्ताने भव्य असा हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. दिनांक 23 मार्च पासूनच या मोठ्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 23-24 असं 2 दिवस मूर्तीची विधिवत पूजा वेदमूर्ती धनेश जोशी हे शास्त्रोक्त पद्धतीने करणार आहेत आणि 25 मार्च रोजी हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना झाल्यापासून हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा आणि दररोज कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. कलशारोहणाचा कार्यक्रम 2 एप्रिलला होणार आहे. वैराग्यमूर्ती हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज आंबीरकर यांच्या हस्ते कलशारोहण होऊन त्या दिवशी काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. या सप्त्याच्या कालावधीमध्ये हरिभक्तपरायण जनार्दन महाराज चलवाड यांच्या मुखारविंदातून आपल्याला श्रीमद भागवत कथा ऐकायला मिळणार आहे. या सप्त्याच्या पूर्ण कालावधीमध्ये ज्यांची कीर्तन आयोजित केलेली आहेत ते हरिभक्तपरायण श्री दत्तात्रय महाराज फुलारी, संत गोरोबा काका वारकरी संस्था बोरगाव काळे, हरिभक्तपरायण श्री रामकृष्ण महाराज बुड्ढे कौठाळीकर, हरिभक्तपरायण श्री अंकुश महाराज भुसनीकर, हरिभक्तपरायण श्री पुष्कर महाराज गोसावी, श्री संत एकनाथ महाराज यांचे वंशज पैठण, हरिभक्तपरायण श्री अच्युत महाराज दस्तापूरकर, श्री संत मारुती महाराज यांचे वंशज, हरिभक्तपरायण श्री संजय महाराज पाचपोर विदर्भ गोरक्षक, हरिभक्तपरायण श्री पुंडलिक महाराज देहूकर, श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज देहू, हरिभक्तपरायण श्री ज्ञानेश्वर महाराज नामदास, श्री संत नामदेव महाराज यांचे वंशज पंढरपूर आणि हरिभक्तपरायण श्री महादेव महाराज बोराडे, श्री जगद्गुरु तुकोबाराय पावनधाम संस्थान या मान्यवर महाराजांचे कीर्तन होणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमासाठी श्री जगद्गुरु तुकोबाराय पावनधाम संस्थानचे विद्यार्थी सप्त्याच्या पूर्ण कालावधीमध्ये इथं राहणार आहेत. अत्यंत चांगलं नियोजन या सप्ताहाचं केलेलं आहे. त्यामुळं पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कीर्तनाचा, भागवत कथेचा लाभ घ्यावा आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम, कलशारोहण कार्यक्रम आणि काल्याच्या महाप्रसादाला उपस्थित राहावं असं आव्हान मंदार हरंगुळ बुजुर्ग ग्रामस्थांच्या वतीने आपणास करण्यात येत आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.